हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर बरेच जण कारल्याची भाजी म्हटलं तर नाक मुरडतात, अगदी खायला नकोच बोलतात. पण या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, एवढी टेस्टी आणि रुचकर लागते ना. आता एक सोडून दोन चपात्या खाला आणि हट्टाने मागून खातील ही भाजी, एवढी छान लागते. त्यासाठी बघा, मार्केटमधून आणतानाच कारली आहे ना अशी गावठी आणि कोवळी आणायची बघून, की जेणेकरून त्याच्यामध्ये जास्त बिया वगैरे निघणार नाही. तर आता इथे बघा, हिरवीगार कारली आणलेली आहेत छोटी छोटी. त्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि अगदी अशा राऊंड शेपमध्ये कापून घ्यायचे. तुम्ही हवं तर उभ्या शेपमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही शेपमध्ये कापू शकता. तर असे हे कापून घ्यायचे, त्यातल्या बिया वगैरे सगळं ते काढून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. आता बऱ्याच वेळेला कारल्याची भाजी करताना कडू होते बघा, खाताना अजिबात चव लागत नाही, एवढी कडू कडू लागते. तर काही जण अगदी खायलाच नको बोलतात. पण ही भाजी तुम्ही एकदा या पद्धतीने केली ना तर एवढी टेस्टी आणि रुचकर लागेल. तर असंही ह्या भाजीमध्ये मी टाकले तरी काय, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. आणि व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही अशीच भाजी बनवाल बघा कायम. तर आता याच्यातल्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. अगदी राऊंड शेपमध्ये मी अशा कट करून घेतलेल्या आहेत. पातळ अशा चिप्स करून घ्यायच्या आहेत कारल्याच्या बघा. आणि त्यातल्या सगळ्या मी बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत. आता हे आपल्याला अगदी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. बऱ्याच वेळेला काय होतं की भाज्या चिरून धुवायच्या नसतात, पालेभाज्या. आता पालक, शेपू, मेथी वगैरे आपण पहिले धुतो आणि नंतर कट करतो किंवा चिरतो. पण आता कारली वगैरे, फ्लावर, कोबी हे अशा भाज्या आहेत की त्यांना कापूनच धुवावं लागतं. बऱ्याच कारण आजकाल पहिल्यासारखं काही राहिलं नाही. अगदी पहिल्यापासून औषधं मारली जातात कीटकांवरची. त्यामुळे कधी पण आहे ना, ह्या भाज्या स्वच्छ धुवायच्या आणि नंतर मग चिरायच्या आहेत. आता कोबी, फ्लावर, बाकी भाज्या, पालेभाज्या म्हटलं तर शेपू, मेथी वगैरे हे आपण धुवूनच चिरतो, कोथिंबीर वगैरे. पण हे कारली, कोबी, फ्लावर तर हे असं कापून धुवायचे आहेत. आता यातल्या मी सगळ्या बिया काढून घेतल्या आणि आता ह्या मी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेते आहे कारली. आणि फ्रेंड्स, कारली ही आपल्या आरोग्यासाठी, शरीरासाठी किती फायद्याचं आहे हे तुम्हाला माहीतच आहे. शुगरवाल्यांसाठी तर खूप फायद्याचं आहे. काही तर बघा, अगदी स्ट्रिक्टली जे डाएट करतात ना, ते कारल्याचा रससुद्धा पितात पूर्ण आपलं शरीर शुद्धीकरणासाठी. म्हणजे एवढं ते फायद्याचं आहे. तर मी तर म्हणेल आठवड्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही कारल्याची भाजी खाल्ली पाहिजे. तर आता बघा, कारली मी स्वच्छ पाण्याने धुतली. आता यावर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ पहिल्यांदाच बेताने टाकायचं आहे. अगदी मीठ टाकल्यानंतर चोळून चोळून त्याला पूर्ण आतपर्यंत असं मीठ गेलं पाहिजे आणि त्याचा कडूपणा पूर्णपणे नाहीसा होतो हे मीठ टाकल्याने. आता बऱ्याच वेळेला काय करतात, भाजी टाकल्यानंतर आपण वरतून मीठ टाकतोच. पण जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवलं ना तर कारलं अजिबात कडू होत नाही बघा. आणि काही जणांना माहिती आहे, काही जण बनवतात असं, पण काहींना माहिती नाही. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल ठरू शकतो. तर आता बघा, इथे मी मीठ टाकलं आणि पूर्णपणे आतपर्यंत असं पूर्ण त्याला चोळून घ्यायचं आहे. असं दाबून चोळून त्यातलं पूर्णपणे ते नंतर पाणी मिठाचं काढायचं लागलं तर. पण म्हणजे त्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायचं आणि पूर्ण मीठ चोळून घ्यायचं आहे. आता हे साईडला ठेवायचं 1-2-3 मिनटं बाकी तयारी करेपर्यंत. तर आता आपल्याला इथे उभा कांदा कट करून घ्यायचा आहे. तर 2 मीडियम साईजचे कांदे मी उभे कट केले. ते पण स्वच्छ साल काढून स्वच्छ पाण्याने धुतले आणि नंतर कट केलेले आहेत. आता बघा, 2 चमचे तेल टाकलं. ॲक्च्युली इथे थोडंसं शूट झालेलं नाही आहे, त्यामुळे मी सांगते की 2 चमचे तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. 2 चमचे तेल टाकायचं. तेलामध्ये जिरी, मोहरी छान तडतडू द्यायची आणि कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आलं, लसूण, हिरव्या मिरचीची मी पेस्ट 1 चमचा टाकलेली आहे. तुम्ही हवं तर हिरवी मिरची स्किप करू शकता, फक्त आलं लसणाची पेस्ट टाकली तरी चालेल. तर आता इथे मी माझ्याकडे तयार होती म्हणून मी 1 चमचा त्यामध्ये टाकलेली आहे. हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बघा. कांदा पूर्णपणे परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. कुठल्याही भाजीला कांदा परतताना त्यातला ओलसरपणा नाहीसा झाला पाहिजे, नाहीतर मग चव बिघडू शकते भाजीची. पूर्ण तेल सुटेपर्यंत कांदा, टोमॅटो काय असेल ते परतून घ्यायचं आहे. आता कांदा छान परतला. यामध्ये बघा मी मसाले टाकलेले आहेत. आता लाल तिखट 1 ते 1.5 चमचा टाकला, हळद पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे, धना पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे, गरम मसाला अगदी थोडासा टाकलेला आहे. आणि हे सगळे मसाले टाकल्यानंतर आता जे आपण कारली स्वच्छ धुवून त्याला मीठ चोळून ठेवलं होतं ते त्यामध्ये टाकायचे आहेत. सगळी टाकायची. जे मिठाचं पाणी आहे ते टाकून द्यायचं बाहेर, कारण जास्त खारट वगैरे होऊ शकतं किंवा
त्यातला पूर्णपणे ते कडूपणा गेलेला असतो, म्हणजे जास्त कडू होत नाही. तर अशी ही भाजी या पद्धतीने बनवली ना तर एवढी चटकदार होते. आणि हो, अजून एक त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट मसाला म्हणजे मॅगी मसाला. तर यामध्ये तुम्ही कधी मॅगी मसाला टाकून केलं आहे का कारल्याची भाजी? नसेल केली तर या पद्धतीने नक्की करून बघा. तर आता यामध्ये मी मॅगी मसाला पण टाकलेला आहे बरं का, कारण इथे थोडंसं शूट झालेलं नाही. व्हिडिओ पॉजच राहिला, त्यामुळे शूट झालं नाही. तर मी इथे तुम्हाला सांगते आहे की मॅगी मसाला यामध्ये 1 चमचा किंवा मग एक छोटं पॅकेट येतं बघा मॅगीच्या पॅकेटमध्ये, तर ते पॅकेट पूर्ण 1 टाकायचं आहे. आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आणि झाकणात पाणी टाकायचं. म्हणजे कारलं शिजवताना पाणी टाकायचं नाही आहे, झाकणामध्ये पाणी टाकायचं, वाफेवर शिजवायचं. एवढं चटपटीत होतं, त्याचा कडूपणा पूर्णपणे नाहीसा होतो आणि एवढं चटकदार लागतं ना, तर बघा एक सोडून तुम्ही 2 चपात्या खा, एवढं टेस्टी लागतं. मी आठवड्यातून 2दा बनवलं. इवन मुलांनी हट्ट करून मला पुन्हा बनवायला सांगितलं, म्हणून मी पुन्हा बनवलेलं आहे. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. आता इथे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि शिजू द्यायचं आहे. वाफेवरच शिजवायचे, पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही. एवढं छान चटकदार ही कारल्याची भाजी तयार होते बघा. तर आता इथे तुम्ही बघताय त्याला वाफेवरच ते पाणी सुटलं जातं आणि शिजते ते कारल्याची भाजी आणि चटकदार होते. आता थोड्या वेळ तुम्ही अर्धवट शिजल्यानंतर त्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे. तर थोडासा गूळ टाकायचा आवडीप्रमाणे, म्हणजे अगदी छान तिखट आणि गोड अशी ही भाजी चटपटीत तयार होते. आणि तुम्हाला जर नको हवे असेल तर तुम्ही गूळही स्किप करू शकता, पण थोडासा गूळ टाकल्याने चव खूप छान लागते. त्यामध्ये झाकणात पुन्हा पाणी ठेवायचं, अधूनमधून 1 ते 2 वेळा हलवायची भाजी आणि त्यानंतर शिजू द्यायची आहे. शिजल्यानंतर बघा अशी छान चटपटीत दिसते. आणि सर्वात शेवटी शिजत आल्यानंतर सर्वात शेवटी दाण्याचा कूट टाकायचा आहे. आता इथे मी 2 ते 3 वेळा ही भाजी हलवली आणि पुन्हा बघा आता इथे शिजत आलेली आहे. तर मी दाण्याचा कूट टाकते. जाडसर असा दाण्याचा कूट टाकायचा. दाण्याचा कूट टाकल्याने, थोडासा गूळ टाकल्याने, मॅगी मसाला टाकल्याने भाजी अजिबात अशी कडू लागत नाही, एवढी टेस्टी आणि रुचकर लागते. तर आरोग्यासाठी एवढी फायद्याची ही कारल्याची भाजी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू.